दीदू आज तर तुझ्या एंगेजमेंटचा लाचा घ्यायचा आहे ना. तर मग रेडी होऊन जा ना. चल ना, जायचं ना आपल्याला. लाचाच घेते की साडी घेते? हो ग मित्तू, मला आता खूपच टेन्शन येऊन राहिलं की मी घेऊ का, म्हणजे लाचा घेऊ काय साडी घेऊ, काही कळूनच नाही राहिलं मला. तू तर खूप रील स्टारच आहे, तर सध्या ट्रेंडमध्ये काय सुरू आहे सांग ना मला. अगं ते तर आपल्या चॉईसनुसारच राहते ना दीदू. लाचा घे, मग लाचा पण चांगला वाटतो. तिथं गेल्यावर सांगेल मी तुला, इथं काय सांगू. आणि 2-3 रील्स तर कशा पण बनवूनच टाकेल मी. तुला माहीत आहे, मागच्या वेळेस मी रील्स टाकल्या ना, त्याला भरपूर कमेंट्स आणि लाईक आले. आणि कमेंट्समध्ये खूप कमेंट्स अशा आल्या की तुमची दीदी बोलत का बरं नाही, तिला सोशल मीडियावर आवडत नाही का, असं वगैरे वगैरे. खूपच सायलेंट आहे. हो का, बस तू आणि तुझे फॉलोअर्स, दुसरं कामच नाही आहे तुम्हाला. काय ग दीदू, बोलत जा ना थोडी, छान वाटते बघ. बघ तुझी बहीण रील स्टार आहे आणि तुझी आज एंगेजमेंट आहे. म्हणजे एंगेजमेंट होणारच आहे लवकर, आणि त्याचा कपडा घ्यायसाठी आपल्याला जायचं आहे. थोडं काहीतरी वेगळं नको करायला? थांब, थोडी आयडिया सुचव दे मला. म्हणजे हे बघ, तू तयार हो थोडीशी, मग तयार होऊन थोडीशी बाहेर ये. मग तुझा व्हिडिओची थोडीशी क्लिप घेते मी, मग दुकानातली क्लिप घेते, थोडं थोडं क्लिप घेऊन पूर्ण व्हिडिओ बनवते. बस ग बहिणाबाई, ते व्हिडिओ बनवू नको होता माझे, मला नाही जास्त आवडत ग. ओ माय, तुमचे व्हिडिओ, तुमच्या गप्पा टप्पा चप्पा. चला ना घरकोन, अव जा ना, उशीर होऊन राहिला ना, कधी जाता? मग मी थांब न ग, थांब, थोडं शांततेत घेणं, थोडंसं बोलू दे आम्हाला. नेमकं घ्यायचं काय दीदीला, लाचा घ्यायचा की साडी घ्यायची? तिथे गेल्यावर सगळं कळते ती काय घ्यायचं. चला जा आता, उशीर होऊन राहिला ना. हे शुभू, तुलाही समजत नाही काय व, कर ना तयारी शुभू. हो ग मम्मी, मम्मी अगं तू यायचं असतं ना, नाहीतर पप्पाने यायचं असतं. आम्ही दोघी कसं काय त्यांच्यामध्ये? काही टेन्शन नाही, नाही आले तरी आहे ना तुझी बहीण मित्तू. अव ते छाया आणि ते प्रियंका ते नंदा आहेत ना, त्या चांगल्या आहेत स्वभावानं, काही हरकत नाही, सगळं सांभाळून घेतात त्या. पाहिजे वाटत नाही रे, मी आणि काय करू, बट पाहू. अकरी घे सांगते मी तुमच्याच पसंत ना, म्हणून म्हटलं जाय. पण हे पाय, पैसे बरोबर ठेव जा. हां जा मग आता. बरं बाई. छायाताई, प्रियंकाताई, अरे छायाताई मी आलो ना. अरे गजी दादा, आला का तू? बस बस. काऊन ताई, अजून तयारी बी नाही केली तुम्ही? ताई कधी चालतो? लेस घाई झाली पप्पा तुला तर गजी दादा, थांब ना. अरे नाही ताई, तसं काही नाही आहे, पण जसं बाबा म्हणत लवकर चौकर जा, त्या आल्या वाटते दोघी बहिणी. असं फोन आला होता वाटते वहिनीचा? नाही बा, फोन काय येईल, माझ्यावर नंबर आहे तिचा. मग कसं माहित दादा तुले? अरे वा, बाबाचा फोन आला होता. बाबा त्याच्या बाबाचा फोन केला अशी. छायाताई काय करू राहिली? छायाताई आरुले झोपून जाईल. तिला कुठे उन्हाचं घेतं नाही काय, ऊन आलं म्हणजे ऊन आहेच, पाऊस आला काही आला म्हणून. बस तू पाणी आण, तुम्ही नाश्ता आणू काय? काहीच नाही पाहिजे मला, तयारी करा तुम्ही पटकन. बरं बाबा, करतो करतो करतो, बस तर खरी. आला का रे गजी दादा? हो ना छायाताई, झालीच नाही का तयारी? बस बस झालीच आता, पटकन आम्ही कपडे बदलतो, झालंच. चल प्रियंका, पटकन तयारी करून घेऊ, कपडे बदलून घेऊ. आरू झोपली का? हो झोपलो, आई म्हणत पटकन या. चला मग, बस खाली बस, उभा नको राहायचं. घाई झाली बाईला बाय भावाले. ओ वाव, जीजू आले का? धुवन जाने अजनबी, चले बांधने बंधन, हाय रे मन में है उलझन, मिलकर क्या बोले क्या बोले क्या बोले रे, मिलकर क्या बोले. नई उमंग नई खुशी, कल के सजनी साजन, हाय रे मिलकर क्या बोले क्या बोले क्या बोले, मिलकर क्या बोले. अरे अरे मी बाहेर थांबू का मग? तुम्ही लेडीज बघता का? ओ जीजाजी, तुमचंच तर काम आहे, तुमच्या चॉईसेस. माझी बहीण कपडे घेणार आहे, तुम्ही कुठे बाहेर चालले? चला दाखवा पटकन कपडे, दाखवा पटकन दाखवा. ए बाई, एंगेजमेंट आहे माझ्या दीदूची आणि मी रील स्टार आहे. माझं नाव मित्तू आहे. तर मी व्हिडिओ बनवते आता.
तर छानपैकी माझ्या बहिणीला लाचा दाखव. बरं आहे बाई रील स्टार. आम्ही आलो म्हटलं मग काय तर आम्ही नंदावणे यांच्या काव होईनी. तुमच्या नवऱ्याच्या पसंतीनेच कपडे घेता का? आमच्या पसंतीने नाही घेत का? आम्हाला विचारत पण नाही काय घ्यायचं काय नाही. मग आम्ही विनाकारणच आलो मग तो भावल्यांसारखं उभं राहिलो इथे येऊन. नाही नाही असं नाही आहे ताई, तुमच्या पसंतीने घेणार आहे मी. सांगा ना तुम्ही काय घेऊ. तसं आमचं तर लाचा घ्यायचं ठरलं होतं. तुम्हाला काय वाटते, लाचा नाही घेऊ का मी? तुला जे आवडेल ते घे बाई तू. रेखा कांजीवरम घ्या, सध्या ट्रेंडमध्ये आहे रेखा कांजीवरम साडी, छान दिसते एंगेजमेंटला. अगं ये बाई रेखा कांजीवरम आण दाखवायला. बरं रेखा कांजीवरम कुठपर्यंत पाहिजे? दाखव ना 2-3 हजारापर्यंत. बरं ठीक आहे दाखवते ना. ओ नो नो, रेखा कांजीवरम तर खूपच जुनी झाली. नाही नाही, त्यापेक्षा तर दुसऱ्या आणखी नवीन साड्या निघाल्या. रेखा कांजीवरम नको दाखवू, दुसरं दाखव. काही एंगेजमेंट स्पेशल लुक दाखव, काहीतरी काही दोघांना मॅचिंग झालं पाहिजे असं काहीतरी दाखव. का बरं? रेखा कांजीवरम किती छान साडी आहे. अरे ताई, तर जुनी फॅशन झाली, आता कोणी घालत नाही. तसं पण मोठ्या बायांना चांगली वाटते, नवरीला म्हणून नाही चांगली वाटत ती साडी. जाऊ दे ना प्रियांका, तुझ्या मनाने घेऊ दे. ठीक आहे, ते तुला आवडेल तेच घे. लाचा घे, नाहीतर मग दुसरं काही घे. एका रिस्टारच्या बहिणीची एंगेजमेंट आहे, दोघांचा पण लुक छान दिसला पाहिजे. समजलं ना तुला? मॅचिंग वगैरे दाखव काहीतरी दोघांना एंगेजमेंट स्पेशल. बरं बरं ठीक आहे, या मग दोघं इकडे. हो जा गो, जा जा दोघं जण. बरं बरं, तू पण जा ना गं बाई, तू कशाला थांबली इथं? जा ना, तुला खूप कळते कपड्यांमधलं कोणतं काय चांगलं वाटते कोणतं काय नाही. रील स्टार आहे ना तू, रील स्टारच्या बहिणीची एंगेजमेंट आहे ना. जा जा, तिथं कशाला थांबते, जा सांग त्यांना काय घ्यावं लागते काय नाही तर. हो जाते ना, मग काय तर. सर्व माझ्यावरच तर आहे. म्हणजे दीदी खूपच साधी आहे, तिला काही कळतच नाही. मीच तिला सर्व सांगणार आहे काय घ्यायचं काय नाही, तर तिला काही कळत नाही यामधलं, मलाच सांगावं लागेल. हो, बहिणीला कसं वागावं लागते लग्न झाल्यावर ते पण सांगून द्यायचं. जा जा, आपण तर विनाकारण चालत आहे इथं. आपल्या म्हटलं कोणी ऐकून नाही राहिलं, तर हिच्याच मनाला हाकलून राहिली. म्हटलं हे हिची बहीण, तुमच्या वहिनीची मित्तू खूपच अगाऊ दिसू राहिली. म्हणते हे तर काय माहीत लग्न झाल्यावर भांडण लावून देते का काय माहीत. तुमची वहिनी चांगली आहे होणारी, पण तिची बहीण थोडी अगाऊ दिसते मला. नाही ग प्रियंका, आता आजकालच्या पोरी ते व्हिडिओ बनवतात इंस्टाग्रामवर, तसंच करतात. पण त्यांच्या पसंतीनेच घ्यावं द्यावं लागेल ना आपल्याला. आपण आपल्या पसंतीने कसं काय घेऊ देतं, म्हणजे ते जेवढी त्यालाच घालायला लागते की नाही. मग काय तर आता असंच आहे, तरी आपापल्या पसंतीनेच घेतात आणि त्याला मॅचिंग वगैरे घेतात ना. त्याच्यामुळे जाऊ दे ना, घेऊ दे ना, काय करायला लागते. नाही पण तिचं हगाऊच आहे प्रते, खूपच व्हिडिओ बनवत राहते. जेव्हा पाहिजे तेव्हा मोबाईलच असते सोबत. काय तर मी व्हिडिओ बनवतो मी रील स्टार आहे, मी असं आहे मी तसं आहे. फारच अगाऊ आहे. अगाऊ आणायची ऐकतच नाही कोणाचं, मोठायचं ऐकत नाही, लहानाचं ऐकत नाही. बळबळ बळबळ करत राहते मूर्खासारखी. जाऊ दे आता, काय करतं आपल्याला तिचं काय घेणं ते नाही. आपल्या वहिनी चांगली आहे ना होणारी, बहीण थोडी येणार आहे इथं, वहिनीची येणार आहे कधी आपल्या. नाही पण हे भांडण लावून दिन लग्न झाल्यावर नाही तर माझ्या लक्षात ठेवा शब्द तुम्ही. अगो दिसतेच ती मला. जाऊ दे आपण पण साड्या पाहून चाल ना, चला.